दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मॉडेल कॉलनी पुणे इथे आपण आलेले आहोत. सुनबाई आहेत वीणा पाटणकर आणि सासूबाई आहेत माधुरी पाटणकर. मी पाहिलेली पहिली उत्कृष्ट शिक्षिका माझी सुनबाई. सुगरण असावी तर माझ्या सासूबाईंसारखी. आजची काटकसर भविष्यासाठी. माहित नसलेल्या उद्यासाठी आज स्वस्तात घालवायचा का? सुनबाई मी कबड्डी चॅम्पियन होते ना, तेव्हा जरा जपून. असं का सासूबाई? तसं मीही शिकले आहे की खो खो. तेव्हा पैठणी माझीच. पैठणीची पकड सैल नाही व्हायची. आज पैठणी सासूचीच. नमस्कार. अरे बाबा बाबा बाबा, अरे वा. बरं, एक अक्षर देतो, पटकन उखाणा घ्यायचा. तुमच्या दोघींपैकी कोण, तुम्हा दोघींपैकी कोणतरी एक जण आधी नक्की घेणार आणि त्या सासूबाईच घेणार. बघा तुम्ही हो काय हो, किती तयारी तुम्ही केलेली असतील तरी. काय कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? बघायचंय? बघूया. अक्षर द्या. स. ऐ, सरस्वतीच्या मंदिरात होतो. सासूतला स होता. मला माझी विल पॉवर होते स. नाही घे घे. असं काय गंमत करतो मग, नाहीतर काय. सरस्वतीच्या मंदिरात होतो वीणेचा झंकार. अनिरुद्धंसारखे पती हाच माझा अलंकार. अरे वा. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. धन्यवाद. सरस्वतीने सुरुवात केली आणि लक्ष्मी आहे. घ्या, एक उखाणा घ्या. द्राक्षाच्या वेळेला त्रिकोणी पान, चंद्रकांताचं नाव घेऊन राखते सर्वांचं नाव. तर आता ओळख करून द्या सगळ्यांची. मी सौ वीणा अनिरुद्ध पाटणकर. या माझ्या सासूबाई माधुरी चंद्रकांत पाटणकर. हे माझे मिस्टर अनिरुद्ध पाटणकर. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा मुलगा आदित्य. ही माझी मावशी. नमस्कार. आणि हा सगळा आमचा कुटुंब परिवार. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांचं स्वागत झालं. आता सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. 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 चला, आता सासूबाई तुम्ही बोला. तुम्ही सांगा तुमच्या बालपणाविषयी, माहेराविषयी जरा. माझं माहेर आहे सदाशिव पेठेत, पेरू गेट जवळ. बरं बरं. आणि मग तिथे कोण कोण होतं माहेरी? आम्ही 5 बहिणी 3 भाऊ, आई वडील. पण वडील आमच्या गावाला असायचे. ते पोलीसमध्ये DYSP होते, त्यामुळे त्यांची बदली व्हायची. पण दरारा तेवढा काय नसेल काय? दरारा भरपूर. मग तोच दरारा तुमच्या स्वभावात आलाय? त्यांना विचारतो. काय हो? दरारा नाही आला, अजिबात नाही. नाही आला अजिबात. कारण काय झालं, ते अतिशय हे होते, म्हणजे तापट होते. त्यामुळे मुली अतिशय शांत झाल्या. बरं झालं तुमच्यासाठी ते. प्रश्नच नाही, फारच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 49 झाली. 49. वा. आणि मग कुठे झालं होतं लग्न? लग्न पुण्यातच. पुण्यातच. आणि तुम्ही पहिल्यापासून पुण्यातच? हो, माझं बॉर्न अँड ब्रॉट इन पुणे. अच्छा. आणि मग तुमचं कधी एकमेकांना बघितलं कधी तुम्ही तेव्हा? नाही, ह्याच इतर स्थळांसाठी म्हणून अशा आलेल्या होत्या एके ठिकाणी. तर तिथे आमची चुलती गेलेली होती. तिला पसंत पडली, ही मुलगी चांगली आहे म्हणे. मला दाखवलं, म्हटलं ठीक आहे. ठीक आहे. आम्हाला ज्या काही का हसलात तुम्ही सांगा? का हसलात सांगा मला? त्यांच्या त्या ठीक आहेला हसलात ना. तेव्हा ते ठीक आहे म्हणाले म्हणून आतापर्यंत सगळं ठाक ठीक आहे. म्हणजे काय हो की नाही? किती छान. शुअर. बरं, आता तुमचं कसं काय जमलं? कुठे काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. आमचं चित्पावन कोकणस्थ संस्था आहे. तर तिथे म्हणजे मॅरेज ब्युरो सारखंच आहे ते. तर तिथे पत्रिका जुळली म्हणून मी बघायला गेलो त्या घरी.
हे आम्ही माझी मावशी वगैरे बरेच 10-12 लोक गेली, तशी घाबरली होती ती. का घाबरली होती? खूप लोक मला ओळखूच येईना, हे आणि यांचे भाऊ पण होते, नक्की यातला नवरा मुलगा कोण. कारण एकदम असे गर्दीने आले होते सर. एक्झॅक्टली, त्यामुळे थोडीशी भीती वाटली, पण नंतर गेली, कारण माझा बोलका स्वभाव आहे, त्यामुळे मी काही म्हणजे प्रॉब्लेम आला नाही. मग यांचं बोलणं ऐकावं लागतं तुम्हाला? हो, बऱ्याच वेळा ऐकावं लागतं, पण चांगलं असतं, ऐकणेबल असतं. ऐकणेबल असतं. सासूबाई मला सांगा, सुनबाईंनी त्यांच्या स्वभावात कोणता एक बदल करावा असं तुम्हाला वाटतं? तापटपणा आहे ना, तो जरा सोडावा. तापटपणा? हो, पटकन तापते, मुलावर तर खूपच, आणि माझा जीव भयंकर आहे नातवावर. काय हो? नाही, काय होतं, कधी कधी येतो राग पटकन, तो माणसाचा स्वभाव धर्म आहे, पण नंतर तेवढंच प्रेमही करतो ना आम्ही. चुकलंय तिथे सांगून द्यायचं, हा माझा स्वभाव आहे. तुम्हाला काय वाटतं, सासूबाईंनी काय त्यांच्या स्वभावात बदलावं? आई म्हणजे खूप प्रेमळ आहेत, खूप, त्यामुळे थोडंसं काही काही बाबतीत हे व्हावं, कठोर, थोडंसं कठोर व्हावं असं सांगतात. हो ना, असते तर काय केलं असतं. मग सांगितलं असतं की जरा कमी करावं म्हणून. असतं तर मी शांत झाले असते आई. तुम्ही कठोर असता. कळलं तुम्ही, आता तुम्ही कठोर व्हा म्हणजे या शांत होणार, याच्यात फायदा नातवाचा आहे. मी काही प्रश्न विचारतो या दोन्ही गटांना. पहिला प्रश्न सुनबाईंना. मला सांगा, सासूबाईंना कोणत्या शाळेत शिकायला आवडेल? त्यांची रेणुका स्वरूप शाळा आहे, त्याच शाळेत. उत्तर चुकलं. काय सांगावं? ज्या शाळेत सुनबाई शिकवतील त्याच शाळेत मला शिकायला आवडेल. हे बघायला मिळेल ना कशी शिकवते. म्हणताय ह्या लेट. हो, मग आत्ताच म्हणतोय मी, या वयात शिकायचंय असं म्हणतात. होय, खूप लहान व्हावं लागेल त्यासाठी. हा, आणि खूप ओरडा खावा लागेल. नाही, मी त्यांना नाही ओरडत. मग ही पार्शलिटी आहे. अहो, आपल्या हक्काच्या माणसाला सांगितलं की तो ऐकतो. तुम्हाला आवडेल का त्या शाळेत शिकायला? आधी विचारतो ह्यांच्या. नाही, कारण तुम्हाला कायम वर्गाच्या बाहेर उभं करते. अगदी बरोबर. बरं, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठीच. मला सांगा, सासूबाई कोणत्या सेलिब्रेशनची आतुरतेने वाट पाहत आहेत? काय होम मिनिस्टर? थांबा, वेळ संपली. 49 वर्ष लग्नाला झालेली आहेत, 50वा लग्नाचा वाढदिवस. येस येस येस. इथे दोन्ही गुण गेलेले आहेत सुनबाईंचे. आणि आता पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. सासूबाई मला सांगा, सुनबाईच्या आयुष्यातला कसोटीचा क्षण कोणता? तिची बहीण गेली तेव्हा, सख्खी मोठी बहीण ऍक्सिडेंट मध्ये गेली. माझी एक प्रिया नावाची मोठी बहीण होती. 96 साली मुंबईला चालली होती. टँकरला ओव्हरटेक करताना पुढून ट्रक आला आणि ऑन द स्पॉट गेली. तिचा 3.5 वर्षाचा मुलगाही गेला, नंदेचा मुलगा गेला, ड्रायव्हर गेला. बापरे, म्हणजे मोठा अपघात. हो, असे क्षण येतात जे कोणाच्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असतं. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, सुनेला कोणती वारी करायची तीव्र इच्छा आहे? फॉरेनला जायची. हे मात्र सासूबाईंनी बरोबर ओळखलं. एक गुण मिळाला सासूबाईंना. आता पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी. मला सांगा, तू तिथे मी, तुमच्या पत्नीच्या या स्वभावाची काय आठवण आहे? आठवण अशी आहे की मी लोकलने प्रवास मुंबईला करत होतो ना, तर इतकी गर्दी असायची, कधी कधी असं वाटायचं की आपण चढतोय गाडीमध्ये, पण ही राहते की काय खाली. त्यामुळं भीती वाटायची, कारण तिला नौकी होती, तिला काय एवढं माहीत नव्हतं मुंबईची. एकदा असं होणार होतं, पण चुकून मी पटकन उडी मारली म्हणून ते राहिली. मागच्या गाडीने पुढे गेलो. तू तिथे मी आहे की नाही? त्याला एक गुण सासरे बुवांना मिळाला. आणि आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्याकडून तुमच्या पत्नीला एक वरदान हवं आहे, ते कोणतं? तिला परदेशवाडीला घेऊन जायचं. नाही, उत्तर चुकलं. तुम्हालाच विचारतो, तुम्ही सांगा काय कोणतं वरदान? सढळ हाताने पैसा खर्च करून दिला पाहिजे. पैसे असताना पैसे असले की सढळ असताना काही खर्च करताना तताच तू, एवढंच म्हणायचं. हा, म्हणजे असं नाही, असंच काही नाही. आम्हालाही समजत असतं कुठे पैसा खर्च करायचा, कधी करायचा, पण सगळ्यालाच नाही नाही म्हणलं की मूड जातो ना. एखादा वीक बनवायला द्या लवकरच. चला, सगळं आता कुटुंब सज्ज झालेलं आहे. नमस्कार. नमस्कार. आता ओळख करून द्या. ही माझी आई. नमस्कार आई. हा माझा मुलगा आदित्य. हाच का तो? बरं.
लाडाने वाढवलेला. कुठे आहे मुलगा तुमचा? तो घाबरून तिकडेच गेला. हो तिकडे. तू इथेच थांब. आता आठवलं वाटतं. कळलं आता. का आता परत द्या. एक कमी झालाय तुमचा. ही माझी मावशी आणि हा आमचा बॅडमिंटनचा ग्रुप. म्हणजे हे फक्त बघायला जाता का बॅडमिंटन? अहो बॅडमिंटन खेळतो आम्ही. कारण मी बॅडमिंटन खेळणाऱ्यांना बघितलंय यापूर्वी. पण आता तुमच्या गटाची ओळख करून द्या तुम्ही. हा माझा नातू. हाच तो बिचारा. काय प्रभाव आहे त्याच्यावरती बघा हो. ही माझी पुतणी. नमस्कार. ही भाचेसून. नमस्कार. पण मुलगा इकडनं तिकडे का गेला असेल असं वाटतं? वडिलांचा साक्षीदार दिसतोय तो. कधी कधी माझ्या बाजूने असतो पण तो कधी कधीच होता. वा चला. आणि आता यानंतर एक विषय, गरज नसताना काटकसर करावी का? तुमचं काय म्हणणं आहे? करावी. काटकसर पहिल्यापासूनच करायला सुरुवात करू नये. थोडासा भाग तुम्ही ज्या आपल्याला वस्तू हव्या आहेत त्याच्यावर खर्च करावा आणि नंतर मग पुढच्या प्लॅनिंगसाठी काटकसर करावी. प्रश्न असा आहे, काटकसर करावी का? नाही म्हणजे खूप नाही. ह्या प्रश्नाला थोडक्यात उत्तरे द्या. आपण शिक्षिका आहात. संदर्भासहित स्पष्टीकरण अजून मागितलेलं नाही. नाही नाही काटकसर करू नये. बरं तुमचं काय म्हणणं? काटकसर करावी. आता आली मज्जा हो की नाही? तुझं काय म्हणणं आहे रे बाळा? नाही करावी काटकसर, कारण की थेंबे थेंबे तळे साचे. आज त्याचा आवाज एवढा वाढलेला आहे कारण एक वेगळं म्हणजे हा सपोर्टला आहे. काळजी करू नकोस. थोड्या वेळाने हे सगळे जाणार आहेत. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? नाही. नाही ना. मी जास्त काही बोलत नाही कारण 50वा लग्नाचा वाढदिवस धडाक्यात साजरा व्हावा आणि जवळ यावा असं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? गरज असेल तिथेच करावी फक्त. हो ऐका ना. हो ऐका ना. मला माहिती आहे मी पुण्यात शूटिंग करतोय पण माझा प्रश्न असा आहे, गरज नसताना काटकसर करावी का? नाही करत. नाही. तुमचं काय म्हणणं आहे? करू नये. करू नये. करू नये. करू नये. आता हा सगळा बॅडमिंटन ग्रुप बोला. सगळ्यांचं एकमत नाही. गर्दीच घेऊन आले आता. तुमचं काय म्हणणं आहे? करावी. करू नये अजिबात. ऑगस्ट मधले ना हे आणि ती, त्यामुळे त्यांची मतं एक असणार. नवीन लॉजिक कळलंय की ऑगस्ट मधली माणसं काटकसर करत नाहीत. माझं मत आहे पैसे असतील तेवढे खर्च करावे. म्हणजे करू नये. म्हणजे काटकसर करू नये. तुमचं काय म्हणणं आहे? करावी. करावी. सगळ्यात महत्वाचं मत. आता विषय सुप्रीम कोर्टात आलाय. गरज नसताना काटकसर करू नये. करू नये. पण पांघरून पाहून पाय पसरावेत. पाहून पाय पसरावे. पण मला सांगा, जर काटकसर केली तर अंथरूण विकत कसं घेणार? गरज नसताना काटकसर करू नये असं मी म्हणतोय. गरज असेल तेव्हा काटकसर करून अंथरूण विकत आणू. ह्यांच्या बोलण्यामुळे मी माझा प्रश्नच विसरलो. म्हणजे त्यांनी काय नेमकं मला केलं ना ते मलाच कळे ना आता. पण जे काही केलं ते त्यांना लखलाभ हो. तेव्हा आता विषय असा होता, गरज नसताना काटकसर करावी का? तर काही जणांची मतं आहेत काटकसर गरज नसतानाही करावी, तर काही जणांची मतं आहेत काटकसर करू नये. आता ही मतं प्रत्येकाची होती. आता प्रत्येकाने आपली मतं कागदावरती लिहायची आहेत. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासू लिहायचं, ज्यांना सुनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सुनबाई लिहायचं. मग अशी बोलताना बडाबडा सगळे बोलले, पण आता प्रत्येकाने आपलं काय मत आहे ते लिहिलेलं आहे, ते इथे आलेलं आहे. आणि आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, घराच्या प्रवेशद्वारासमोर या दोघींपैकी कुणाचा हसरा फोटो लावा? बघा तुम्ही बघताय ना, बघताय किती जाणार आहे. सुनेच्या बाजूने गेलेत, बघितलं ते? बरं तो इतका वेळ बाजूला असलेला बघा. चला हे यामध्ये सूनबाईंना जास्त गुण मिळालेला आहे.
त्यामुळे सूनबाई. पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी समजा दोघींनी हॉटेल टाकलं आणि स्वतःच बनवून देणार असं ठरलं तर खवय्यांची गर्दी या दोघींपैकी कुणाच्या हॉटेलमध्ये जास्त होईल? फक्त एकटी आई आहे तुमची. पण कसला बघा, मला तुमचा आनंद एका गोष्टीचा होतोय, इतका वेळ शटल कॉक घेऊन फिरणारी तुमची अख्खी टीम त्यांच्या हॉटेलमध्ये गेली. बरोबर आहे, मी बॅडमिंटनला गेले नाही तर तिथे आमची टीम कमी होते म्हणून. नाही ना, बरोबर. टीम म्हणजे फुटबॉल खेळता का बॅडमिंटन? मला कळत एकच शट, 1 2 3 4 मॅक्सिमम. आम्ही डबल्स आणि टर्न बॅट खेळतो. पुण्यामध्ये नवीन बॅडमिंटन आहे, ट्रिपल्स. हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, या दोघींपैकी बचत गट कुणाचा चांगला चालेल? हा सासूबाईंना मिळाला. या दोघींपैकी कुणाची ट्युशन मुलांना आवडेल? पाहिलं, मुलाला. काय रे तू असं काय केलं सांग? आणि एखादी गोष्ट आली नाही की व्यवस्थित समजावते. किती छान, बघितलं तुम्ही, चांगलं. पुढचा प्रश्न, आजची पैठणी या दोघींपैकी कोण जिंकेल असं वाटतं? या दोघांचे एक्सप्रेशन्स असे आहेत की जर हे झालं तर मला घ्यायला नको. त्यामुळे दोघांनी आपलं बाकीच्यांना काय बोलायला होतं. आपण बघितलं की मगाशी एक विषय होता की गरज नसताना काटकसर करावी का, आणि मग प्रत्येकाने आपली म्हणजे प्रत्येकाने आपापली मतं दिली. चला, 1 1 गुण वाढत जाणार आहे. 5 म्हणा, मोजा तुम्ही. तुम्ही तुमचे मोजा. 7. तुम्हाला बरं वाटावं म्हणून खूप बोलले बघाशी. 5 9 बरं, एवढ्यानेच भरून दिली की पाठी पालकांची रांग आहे खाली. मागे दिसते. 12 13 14 गरज नसताना काटकसर करू 9. आता आदित्यचं बोलूया. आजीच्या गटात उभा आहे. 10 आजी मी काटकसर करावी. हा, सासरे बुवांचं काय म्हणणं आहे? मुलाचं मत कोणाच्या बाजूने असेल तुमच्या? माझ्या. तुमच्या? असावंच वाटतं, पण तसं झालं तर हे पाट्यावर वाटतील. आणि मुलाचं मत आहे सुनबाई. ढकला तिकडनं तिकडे. 16 गुण मिळून आजचा विजेता ठरलेला गट आहे बॅडमिंटन गट. पूर्ण गटाला ही भेट वस्तू. धन्यवाद. किती झाले गुण? 16. पाहिलं, आता आला ना. 16 गुण, 1600 रुपयाचं बक्षीस. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. यामध्ये आता पत्त्यांचा मनोरा रचायचा आहे. 3 2 1 या पद्धतीने. सगळ्यात आधी हा खेळ या दोघींपैकी ज्या पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. सावकाश सावकाश खेळायचं. सावकाश, एकदम सावकाश खेळ पूर्ण करूया. वाकडी त्रास
या खेळामध्ये आता आपण बघितलं, खूप छान साथ दिली ती मुलांनी. ही भेटवस्तू झी मराठीकडून. सासरे बुवा, ही भेटवस्तू झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.